सगळ्यांचं. गुड डे सगळ्यांना. म्हणजे तुमचा दिवस चांगला जाओ. म्हणजे माझा पण तुम्ही म्हणा तसं विश करा. तर सगळ्यांचं झालं का जेवण वगैरे? ती काय असतंय माझ्या व्हिडिओचं काय माहिती, नेट येत नाही हो इकडं गावाकडं आमच्या. थोडा आभाळ आलं की रेंज जाते, थोडा आभाळ आलं की रेंज जाते. तर आता मी एवढं तयार झाले म्हणजे कधी कधी 2-2, 3-3 दिवस म्हणजे नाही एवढं हे होत. पण आता मी आणि मामा आम्ही चाललोय बाहेर. बाहेर म्हणजे भाजीपाला आणाय. बाहेर म्हणजे काय फिरायला कुणाला चान्स आहे म्हणा, पण भाजीपाला आणायला. ह्यांनी बाहेर गेल्यामुळं मामांसंग जाते. पोरं पण गेले शाळेत, नाही तर पोरांना नेलं असतं एकाला तरी. गाड्या पण भेटत नाही आणि असं पावसाचं वातावरण. ही बघा माझा परिसर असा असतो. तुम्ही सगळं म्हणलं ना सोने परिसर दाखवत जा आजूबाजूचं. आमच्या इकडलं वातावरण लय फ्रेश फ्रेश असतो बघा. हो का, ही जेवढं लांबपर्यंत दिसतंय ना तेवढं आपलं नाही नाही बरं का. रान थोडं थोडंच आपलं आहे. मामा चला की लवकर. आता कधी गाडी भेटायची आपल्याला? नाही मिळले तर बरं बरं. पण कशाला जायचं एवढं अर्जंट? सका माझं तर काम पण आवरून देत नाहीत मामा. चल बाय माझ्या संग, चल बाय. माझा हात चांगला असता तर तुला कशाला नेलं असतं. चल चल म्हणून. हाय की ना मामा? तुमचं चांगला हात असतं तर नसतं करायला मला नेलं. मला म्हणतात चल तुला 2 वडापाव चारतो. आम्ही चाललो म्हणून आमची गाय वरडायला लागली बघा काही. पाणी दावा दे, पाणी दावा दे मग बस. अशा वातावरणामुळे काय गुरं पण पित नाही ती म्हणा पाणी. तर कोण कोण बघते बरं का माझ्या व्हिडिओची वाट आणि कोण कोण नसन बघत. पण तरी पण आपल्याला सपोर्ट करत जावा की. सबस्क्रायबर काय एक पण वाढ नाही काय नाही. तुम्ही काय सपोर्ट पण करत नाही लेकराला बिचारीला गरीबाला. आणि म्हणताय सोने तुला मदत होईल असं तसं. तर वाईट वाटतंय की मग मला बिचारीला. सगळ्यांना सपोर्ट करताय, सगळ्यांना मदत करताय, मला करत नाही. नाही म्हणजे करणारे करतात पण आणखी थोडं आपल्याला सपोर्ट मिळाला तर बरं वाटेल ना जरा मला पण. हे बघा तिकडं किती झाडे आहे का नाही. तिथं आमचं तळ असतंय तळ. मामा थांबा की. राखायला जातात मामा म्हणतात पटपट चल. पावसाचं वातावरण झालं ना मामांचा हात भिजन, मग हात भिजल्यावर मग प्रॉब्लेम येईल म्हणून मामा म्हणतात चल पटापटा. आणि माझं पण हातले अवघडत असते सारखं सारखं. घरचं काम करता करता आणि पोरांचं शाळेचं आवरता आता दुपार होती पार. तिथनं जेवण पण केलं नाही मी. तर मामा जेवण केलं नाही की मी जेवण केलं नाही की. नको करू चल म्हणते. कोण करते माया? माझी करतात मामा. म्हणजे सगळी करते माझ्या घरातली सगळी चांगली आहे ते असं काय नाही. आणि सगळे म्हणतात सोने असं घरातल्यांना धरून राहा आणि सगळ्यांशी गोड राहा म्हणजे सगळं चांगलं होईल. तर मी पहिल्यापासूनच सगळ्यांशी धरून राहिले मी आणि सगळ्यांची गोड पण आहे. मग मला कोण वाईट आहे का? नाही. माझ्या घरचे तर मला सगळे म्हणजे एक म्हणजे आत्या मामांनी एक लहान पोरगी आणि म्हणजे असंच धरलं मला. आणि सगळे चांगलेच आहेत बरं का. कारण मी सगळ्यांना गोड आहे म्हणून सगळे मला गोड आहेत. आमच्यात असलं भांडणं बिंडणं असलं काय नसतं. मामा धरावं 1 मिनटं पिशवी. कमेंट्सवरून मी कधी बोलत नाही पण एक कमेंट्स मी असं वाचली ना म्हणजे कुणाचं बी आधी लक्ष व्हिडिओपेक्षा कमेंटकडे जास्त असते. तर एक कमेंट आली का ना की सांगायला गेलं तर म्हणजे आता आपल्याला काय कुणाचं कुणाविषयी वाईट बोलायचं नाही.
कोणी किती पण विचार करू द्या आपल्याविषयी वाईट, आपण कधीच कोणाच्या विषयी वाईट विचार करायच नाही बघा. तर वाईट विचार करायचं नाही. तर कोण कोण म्हणतात की तुला तिने सांभाळलं तरी पण तू पलटली, अजून काय काय तुला सहारा दिला म्हणजे ऐन वेळेला, म्हणजे तुला जेव्हा पाहिजे होता सहारा तेव्हा दिला आणि तू तिच्यावरच पलटली न उलटली ना, असं म्हणजे काय पण बोलतात ना. तर असं काय नाही आणि सगळं खरंच असतं. म्हणजे जे व्हिडिओमध्ये सांगते दाखवतंय ते सगळं खरंच असं असतं का? हां, जे सांगतंय त्याचं खरं आणि जे सांगत नाही ते मग खोटं ठरलं की. पण असं काहीच नाही. तर कसं असतं माहीत का, ज्याचं त्याचा विचार असतात. मी पण इतकं दिवस बघितलं नाही की व्हिडिओज बघितलं नव्हतं मी ताईचं, त्याच्यामुळे मला काही असं वाटलंच नाही विशेष. पण जेव्हा व्हिडिओ बघितलं मी काल बघितलं, म्हणजे तिने लय दिवस मला काय आता मोबाईल आमचं म्हणजे नंबर ब्लॉक लिस्ट टाकलेलं, आणखी म्हणजे सगळीकडून ब्लॉक केलेलं सगळ्यांना. मग ह्यांनी कसं तरी मग फोन करून मग म्हणलं आय डी दे. मग तेव्हा कधीच्या काळात मग काल ह्यांनी डायरेक्ट घरी गेलं. मग घरी गेल्यावर मग आय डी दिली तिथून आय डी, आणि मग तिथनं मग आमचं काही कॉन्टॅक्टच नाही. मी तिला बोलले नाही, ती मला बोलली नाही, आणि नाही बोलण्याचं कारण पण मला माहिती नाही, म्हणजे का बोलत नाही काय नाही. आणि तिच्या जे मनात आहे माझ्याविषयी काय म्हणजे काही पण विचार असू द्या, चांगला असू द्या वाईट असू द्या, पण माझ्या मनात असं काहीच नाही तिच्याविषयी. सगळे म्हणतात तू तिला विसरू नको, आणि आताच काय तू तिच्या विरोधात जाणार का, तिच्याविषयी असं बोलणार का, तिने काय तुला शिव्या दिल्यात का. कसं असतं, बाहेरची लोक बोलली का नाही तर जरा कमी वाईट वाटतं, पण घरातली बोलली का नाही म्हणजे ज्याच्यावर आपला विश्वास आहे पूर्ण की ही व्यक्ती कधीच आपल्याविषयी वाईट विचार करू शकत नाही, आणि त्या व्यक्तीने जर थोडं जरी काय बोललं तरी इतकं म्हणायला लागते ना की हा व्हिडिओ करायला लागले. इतक्या लांबचं थोडी ना दिसतंय, पण इतक्या लांबचं नाही दिसत. हा म्हणलं चला चलत बनवा, कारण रोज वेळ मिळत नाही ना. हा बघत नाही का, व्हिडिओ बघत जावा असं म्हणते मी. हा हा यूट्यूबला सोनाली सर्वदे करायचं. पण मला पण तिने असं सांगितलेलं. हां बघत जावा बरं का, सबस्क्राईब करा. बघा असं सगळ्यांना सांगावं लागते, करा म्हणून लय मागं लागावं लागते, करा. पण मनावर कोण घेत नाही आणि सबस्क्राईब कोण करत नाही. करतात, लय जणांनी सपोर्ट केलाय मला म्हणजे ह्या आय डीला पण. तर थँक्यू सो मच. म्हणजे तुमच्या आशीर्वादाने मी आज इथं आहे. आणि काहींनी विचारलं पण सोनीताई तुझा चॅनल मोनिटाईज झाला का, किती दिवस झाला आता व्हिडिओ करते, म्हणजे पण चालून दम भरते. लय लांब चालायचं ना बघा. आता आमचं घरचं दिसत पण नाही कुठे. हां ती बारकं दिसलं का तिकडं. हां ते आहे आमचं घर. 1-2 किलोमीटर तर चालावंच लागतंय, 2 किलोमीटर. माळाने सगळ्यांची गुरं असते बघ. दम भरल्यावर काय बोलायचं हेच कळत नाही. पण जाऊ द्या, मला कोण म्हणजे आज ताईच्या व्हिडिओमध्ये कोण चांगलं म्हणत असन कोण वाईट म्हणत असन ह्याच्याशी म्हणजे सगळे म्हणतात कमेंटकडे लक्ष देऊ नको, तर मी नाही देत. तुमच्या सगळ्यांचं ऐकते, कमेंटकडे लक्ष देत नाही. पण ते कमेंट्स वाचल्यावर नाही का एकतरी कमेंट जरा वाईट वाटतं. म्हणजे हे जेवढं चांगल्या कमेंट्स असतात ना, जेवढी खुशी होती ना तेवढंच एक कमेंट वाचली ना सगळं खुशी पाण्यात. त्याच्यामुळं पण बघावं बी लागतात, पण बघावं बी लागतंय सगळं. सारखं हात चेंज करावं लागते, अवघडतोय ना हात, सवय नाही. एका ठिकाणी बसून वेगळी गोष्ट आहे, चालत बनवून दम भरतंय आणि प्लस हात पण अवघडतंय.
तर आम्ही चाललो आहे आता पिंपळनेरला मामा आणि मी. बघू काय होतंय काय नाही. आता गाड्या पण लवकर भेटत नाही, लय वाट बघावं लागते. तर चला आजचा व्हिडिओ लय मोठा झाला आहे. परतच्या व्हिडिओमध्ये आणखी म्हणजे कमेंटविषयी म्हणजे मला काय म्हणायचं आहे, बोलायचं आहे थोडंफार, कारण नाही तर मग मला चुकीची सगळी समजणार आहे. तर चला बाय.